श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आज तुम्हाला सांगत आहे, उद्या पहाटेपूर्वी तुम्हाला तुमच्या अशा अनेक समस्या संपताना दिसून येतील, ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी आणि अधिक उत्साही होणार आहात. त्यात मग तुमचे बँक बॅलन्स असोत किंवा तुमचे आरोग्य असोत किंवा तुमच्यासाठी एखादे समृद्धीचे मार्ग देव तुम्हाला दाखवत असोत, कारण त्यामुळे तुमची अधिकाधिक प्रगती वाढत जाणार आहे. तुमच्यासाठी देव तुम्हाला असे काही देऊ इच्छितात, त्यासाठी आज देव प्रत्यक्षात तुमच्यापर्यंत आले आहेत. देव म्हणतात, तुझ्यासाठी यश, उत्तम आरोग्य आणि समृद्धीची द्वारे आज मध्यरात्री खुली होणार आहेत. त्यात तुम्ही प्रवेश करताच तुम्हाला ते आनंद प्राप्त होणार आहेत, जे तुम्ही देवाकडे मागू इच्छिता. माझ्या प्रिय मुला, माझ्या वचनांवर विश्वास ठेव. देव म्हणतात, तुझी परिस्थिती ताबडतोब बदलण्याच्या परमेश्वराच्या क्षमतेला कमी लेखू नकोस, कारण तुझ्यासाठी दरवाजे उघडू शकतो, हृदय बदलू शकतो तो तुझा देव. तू ज्यावर संपूर्ण विश्वास करतोस ना, मग आज हे आशीर्वाद आणि हे चमत्कार प्राप्त करण्यासाठी तू सज्ज राहा, कारण ते तुम्हाला कधीही प्राप्त होणार आहे. ते अचानकपणे तुम्हाला प्राप्त होईल, ज्यासाठी तुम्ही आधीच प्रयत्न केले आहेत. देव म्हणतात, बाळा, आता तुला अधिक काहीही करावे लागणार नाही, कारण याआधी तू ते प्रयत्न सफलतेपूर्वक केले आहेत आणि त्यांना आता यशाचा खूप काही अनुभव येणार आहेत. जे माझे प्रिय बाळ आहेत, त्यांना मी ते भरघोस यश त्या मार्गात देऊ इच्छितो, ज्यांनी ती खूप काही कष्ट करून प्रयत्न केले आहेत. बाळा, तुम्ही विश्वास करा, आता तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. शांत रहा, आराम करा आणि देवाचा चमत्कार प्राप्त होण्यासाठी सज्ज रहा. जे तुम्ही पूर्वी गमावले आहे ते पुनर्संचयित करू शकतो तो तुमचा देव. देवाच्या अफाट शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. तुमच्यासाठी देव ते दरवाजे उघडत आहेत, जे तुम्ही काही काळापूर्वी गमावले असे तुम्हाला भासत आहे. तेव्हा देव आता तुमच्यासाठी दुपटीने ते देण्यासाठी आले आहेत. तेव्हा सज्ज व्हा आणि देवांचे आशीर्वाद आणि चमत्कार स्वीकारण्यासाठी तयार रहा. हा महिना संपण्याआधी देव तुमच्यासोबत एक चमत्कार करत असल्याचे तुम्ही पाहाल, कारण या चमत्कारामुळे तुम्ही देवाचे ते आशीर्वाद प्राप्त कराल, ज्यामुळे तुमचे जीवन देवाच्या कृपादृष्टीने परिपूर्ण झाले आहे असे तुम्ही मान्य कराल, कारण देव ती परिस्थिती, ते आशीर्वाद तुमच्यासाठी निर्माण करत आहेत, ज्यामुळे तुम्ही सुख, समृद्धी आणि आनंदाकडे वळणार आहात. अचानकपणे तुमच्या जीवनात ते मोठे परिवर्तन तुम्ही पाहाल. ज्या गोष्टीसाठी, ज्या कार्यासाठी तुम्ही आजपर्यंत हतबल होतात, आजपर्यंत जे कार्य होत नव्हते, ते देवांच्या आशीर्वादाने
काही काळातच पूर्ण होताना तुम्ही पाहाल. तुमचा विश्वास देवांवर अधिक बसणार आहे. तेव्हा देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला निश्चिंतता देत आहेत की काळजी करू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त आपले कर्म करत जा आणि मग बघ माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करेल. परिस्थिती कितीही वाईट असली तरी घाबरू नकोस, कारण काही क्षणातच माझा चमत्कार तुला प्राप्त होऊन त्या परिस्थितीचे खूप सुंदर जीवनात रूपांतर करण्याची क्षमता माझ्यात आहे. मी चमत्कार करणारा देव आहे. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी जेव्हा येतो तिथे सुख, समृद्धी आणि आनंद येतो. मी जिथे येतो तिथे तुम्हाला कोणतीही काळजी उरत नाही. अगदी तुमचे वर्षोनवर्षीचे थांबलेले कार्य देखील पूर्णत्वास येते. तेव्हा विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. बाळा, मी तुझी निवड केली आहे या संदेशासाठी, कारण मी हे माझे वचन तुला देत आहे की तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे. तुम्ही ज्या त्रासातून, ज्या संघर्षातून आज जात आहात, उद्या ते सर्व काही नसेल, कारण त्या जागी मी तुझ्या जीवनात आनंद, उत्साह, प्रगतीचे अनेक मार्ग उघडून देत आहे. मी तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुमच्यासाठी आता नवनवीन संधी येणार आहेत. त्या संधीचे तुम्ही सोने करावे असे मी तुम्हाला आज्ञा करतो, कारण जर तुम्ही ते हेरलेत आणि आपल्या कार्यासाठी त्यांच्यावर कार्य केलेत तर तुम्ही अधिक पुढे जाऊ शकाल. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या काही काळातच पूर्ण होताना तुम्ही पाहू शकाल. देव तुमच्यासाठी ते द्वार उघडत आहेत, पण तुम्हालाच कार्य करायचे आहे. तुम्हालाच त्यांची निवड करायची आहे. तेव्हा सक्षमतेने उभे राहा. देव तुमच्याकडे ते आशीर्वाद देत आहेत त्यांना ओळखा. त्यावर कार्य करणे सुरू करा. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात, म्हणून देव तुम्हाला त्या संधी देऊ इच्छितात. तेव्हा तुम्ही आनंदाने त्यांचा स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. तुम्ही काहीही काळ न गमावता सज्ज व्हा, कारण देव तुमच्यावर दुहेरी आशीर्वाद आणि कृपादृष्टी देण्यासाठी तयार आहेत. ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज राहा आणि आपल्या अपेक्षापेक्षाही काहीतरी अधिक मिळवण्याची तयारी ठेवा, कारण देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात ते अधिक देऊ इच्छितात. मी तुमच्यावर जीवन बदलणारे आशीर्वाद आणि पूर्वी कधीही न पाहिलेले चमत्कारांचा वर्षाव करण्यासाठी येथे तुमच्या समोर आलो आहे. आज मी तुमचे जीवन बदलत आहे. तुमचे दुःख आनंदाने बदलले जाईल. चमत्कार, विजय आणि यशांनी भरलेल्या वेळेसाठी स्वतःला तयार करा, कारण मी तुमच्यापर्यंत आलो आहे. बाळा, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला तो मार्ग दाखवत आहे ज्यावर पुढे चालून तुला ती प्रगती साध्य करायची आहे. देव म्हणतात, बाळा, तू माझे आवडते मूल आहेस. मी तुझे संरक्षण करतो, तुझा मार्गदर्शन करतो आणि त्या योग्य दिशेने तुला पावले उचलायला मदत करतो. मी तुझा पिता आहे. मीच तुझा परमेश्वर आहे. यावर विश्वास ठेव. पुढील काही काळातच तुम्ही अपार आनंद प्राप्त करणार आहात.
यावर विश्वास ठेवा आणि आपली पावले त्या दिशेने वळवत चला. जो मार्ग मी तुम्हाला दाखवत आहे त्या दिशेने तुम्हाला सुख, खूप काही आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहेत. जे तुम्ही विचारातही घेतले नाही ते आता तुमच्यासोबत प्रत्यक्षात घडणार आहे. कारण देव तुमच्यासाठी तुमच्या विचारांच्या पलीकडे कार्य करत आहेत. तुमच्यासाठी ते समृद्ध जीवन तयार होत आहे. तो मार्ग तुमच्यासाठी तयार करत आहे. त्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला ते अफाट सुख, आनंद आणि खूप काही चमत्कार देवांकडून प्राप्त होणार आहेत. यावर विश्वास ठेवा. देवाचा अद्भुत प्रकाश तुमच्या दिशेने कार्य करत आहे. तेव्हा तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात. तुमचे संपूर्ण कुटुंबही सुरक्षित आहे आणि देव सांगू इच्छितात की तुला तुझ्या विचारांच्या पलीकडे त्या सुखांना प्राप्त करण्यासाठी तो मार्ग लवकरच दाखवण्यात येईल. ज्यावर तू चाललास की तू ती समृद्धी, ते ऐश्वर्य प्राप्त करशील. तुमच्या अनेक गरजा देवांकडून पूर्ण केल्या जातील. तुमच्यासाठी असे अनेक मार्ग तुम्हाला दाखवले जातील जे तुमचे सुख वाढवणारे असेल. तुमचाही स्वामी संदेशांवर आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवांचे नामस्मरण करा. देवाच्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त कराल. देव तुमच्या प्रत्येक इच्छाच्या सकारात्मक परिवर्तनाकडे तुमचे जीवन वळवतील. त्या संपूर्ण करोत आणि तुम्हाला ते सुख, आनंद, वैभव देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.